धरतीवरी बघता घरी आनंद झाला. धरतीवरी बघता घरी आनंद झाला. ओ दाजा बाजा नाद खिरे गगनाला. सन गौरी गणपतीचा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसं वाटलं तुम्हाला आमच्या खुशीचं सॉन्ग स्टार्टिंगला जे ऐकलत ना तुम्ही ते? कारण सध्या आता ट्रेंडिंगला चालू आहे कुठेही हे सॉन्ग, तर त्याच्यामुळे तिनेही डान्स केलेला आहे त्याच्यावरती आणि दररोज तिच्या तोंडात असतं ते गाणं सारखं. आणि मग सकाळी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि सकाळी मी बनवत आहे टिफिन. तर आज टिफिनसाठी बनवले होते आलूचे पराठे, कारण की आम्हाला दोघांना उपवास होता. तर मुलांसाठी मग आलूचे पराठेच बनवले आणि त्यांना दोघांनाही खूप आवडतात आणि असंही टिफिन सारखं वापसच आणत असतात. त्यामुळं म्हणलं आज आलूचे पराठे देऊया. मी आठवड्यातून 1-2 वेळा देत असते कारण त्यांना आवडतात त्यामुळे. आणि भाजी पोळीला खूप कंटाळा करतात, कोणतीही भाजी जरी दिली ना खायला तेव्हा. त्याच्यामुळं पराठे वगैरे धपाटे असं दिलं ना त्यांना आवडतं. आणि माझा हा पहिला पराठा थोडासा फुटला आणि नंतर नाही फुटला. आणि मी ना हे आलूचं जे बॅटर बनवून घेतलं ना, तर ह्याच्यामध्ये काही म्हणजे कोणी ना कढईमध्ये याला तडका मारून बनवतं, पण मी तसं नाही बनवत. आलू उकडून घेतले अगोदर, त्यामध्ये थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि थोडा ठेचा होता माझ्याकडे हिरव्या मिरचीचा, तोही घातला आणि मीठ आणि हळद एवढंच टाकलेलं आहे मी, बाकी काही जास्त नाही. आणि थोडीशी कोथिंबीर, कांदा हे टाकलं नाही कारण की मुलांना कांदा काही आवडत नाही खायला त्यामुळं. आणि असे सिंपल पद्धतीने मी आलू पराठे बनवते. तर तुम्ही कसे बनवता कमेंट करून सांगा. आणि हे फर्स्टवाला थोडासा फुटला होता, नंतर मग काय फुटले नाही माझे पराठे, छान झाले. आणि ह्याला ना थोडं क्रिस्पी भाजू द्यायचं, म्हणजे एकदम असा नरम पडत नाही मग. आणि क्रिस्पी भाजला ना तर छान राहतो. ह्याला बिलकुल थंड केल्याशिवाय मी ना टिफिनमध्ये देतच नाही. श्रावण महिन्यातला आजचा आहे 2रा सोमवार. तर सोमवारची माझी पूजा पण आता आणखी बाकी आहे. म्हणलं अगोदर टिफिन वगैरे व्यवस्थित सगळं झालं आणि मुलं गेले की मग नंतर मी पूजेला लागणार आहे, कारण की मला देव वगैरे साफ पण करून घ्यायचे आहेत. म्हणजेच पावडरने मी स्वच्छ करून घेते देवांना. त्या मूर्त्या साफ होतात मग खूप छान. त्यामुळे मग मला वेळच लागणार होता पूजेला, म्हणून अगोदर मुलांना जाऊ आणि मग मी नंतर माझी पूजा करणार आहे. तर बघा आता माझे पराठे पूर्ण बनवून झाले आणि थंडे करून घ्यायचे आता मला हे 5-10 मिनिट, कारण तोपर्यंत मी खुशीचा आवरून घेते. हे थंडे होतील तोपर्यंत पराठे. याच्यासोबत तुम्ही सॉस देऊ शकता, मुलांना जे आवडेल ते देऊ शकता. मी दही देते एकाला आणि एकाला सॉस देते, कारण त्यांच्या आवडीनिवडी फार वेगळ्या आहेत त्यामुळे. तर आता मुले गेली स्कूलला आणि आता मी करते माझी देवपूजाची सुरुवात. खूप छान अशा मूर्त्या साफ होतात. मी पावडरनेच करते. कधी लिंबू आणि दही असेल ना तर ते मिक्स करते, त्यामध्ये थोडी साखर टाकते आणि त्यानेही मूर्त्या छान साफ होतात. आणि ह्या आता आज माझ्याकडं लिंबू नव्हतं त्यामुळे मग मी पावडरने साफ केल्या, तर छान निघाल्या. ह्यानं पण छान निघतात. आणि मी ना आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा मूर्त्या साफ करून घेते. आणि आज आहे श्रावण सोमवार, तर तुम्हाला माहीतच असेल की पूर्ण श्रावण महिन्याचंच किती महत्त्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. त्यातल्या त्यात श्रावण सोमवार म्हणलं की भगवान शिवशंकरांचा प्रिय दिवस असा असतो. तर त्यांना खूप प्रिय असतो श्रावण सोमवार हा, आणि आपणही तेवढ्याच आनंदाने साजरा करायला पाहिजे. तर माझ्या इथे मूर्त्या साफ झालेल्या आहेत करून, आणि याला मी आता असा गंध लावून घेते.
तर मी ना बोटाने का गंध लावत नाहीये, कारण की ना खूप मोठा मोठा लागतो मग गंध त्यामुळे, आणि मूर्त्या छोट्या असतील ना तर ते मोठा गंध लावला की जास्तच वाटतो. त्यामुळे मी काय करते, आपली जी काडी असते ना, काडी पेटी, त्याला थोडासा कापूस बांधून घेतला आहे आणि मी गंध लावते. तर काही होत नाही, त्यानेही लावला तरी चालतो, कारण की मी रू घेतलेला आहे सोललेला, तर त्याने लावत आहे. आणि बघा इथे किती छान असा गंध लागत आहे प्रत्येक मूर्तीला. जशी मूर्ती आहे ना छोटी छोटी, तसा छोटा गंध लागतो आणि सुंदर दिसतो असा. तर अशा प्रकारे सर्व मूर्त्यांना मी गंध लावून घेतला, स्वच्छ करून घेतल्या मूर्त्या. स्नान केलं मी मूर्त्यांचं पाण्याने स्वच्छ, आणि नंतरच मी कोरडे करून घेतले. तुम्ही ना कपड्याने देव पुसून घेत जा, जर घेत नसतील तर. मी ना दररोज पूजा करते ना तेव्हा कपड्याने देव पुसून घेते, म्हणजे मूर्त्या आणखी साफ राहतात जास्त. त्यामुळे माझी ना खंडोबाची मूर्ती आहे, तर मला खूप आवडते. ही मी जेजुरीवरून आणलेली आहे, खूप छान आहे. आणि माझ्या मूर्त्या पण बऱ्यापैकी आता नवीनच झालेल्या आहेत. मला ना आता ह्या सोमवारी मी नवीन महादेवांची मूर्ती पण आणलेली आहे, तर तीही तुम्हाला समोर दिसणारच आहे. माझ्याकडं अगोदर नागाची होती, तर ती थोडीशी खराब झाल्यासारखी वाटली, तिचं पॉलिश गेल्यासारखं. त्यामुळे मग मी यावेळेस मला भरपूर दिवस झाले घेण्याची इच्छा होती मूर्ती, तर म्हणलं श्रावण महिन्यातच घ्यायची. तर मी एका मागच्या सोमवारीच आणलेली आहे, म्हणजे पहिल्या सोमवारी. आणि ह्या सोमवारी आता मी तिचा रुद्राभिषेक करणार आहे. तर मूर्ती स्थापन करण्याच्या अगोदर कोणत्याही आपण मूर्त्या जेव्हा आणतो ना, तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्याच्यावरती दह्या दुधाचा अभिषेक करायला हवा. आणि जे त्या देवाचे मंत्र उपचार जे असतील ना, जे अभिषेक मंत्र, तर ते करूनच, पूजा करूनच आपण देवघरात आपल्या मूर्ती स्थापन करायला पाहिजे. तर मीही तसंच करते. तर समोर तुम्ही बघा. आणि श्रावण महिना आहे, तर प्रत्येक दिवस या श्रावण महिन्यामधला ना खूप पवित्र असतो. खूप पूजा पाठ करण्याला खूप महत्त्व असतं या महिन्यामध्ये. आणि तुम्ही पण जसं जमेल तसं करत जा, मी पण करते. तर आपण असं नाही की मला एवढंच व्हायला पाहिजे, पण जेवढं जे होईल ना तेवढं आपल्या भक्ती श्रद्धेने करायचं. आणि बघा माझी इथे तुळजाभवानीची मूर्ती पण किती सुंदर दिसत आहे ना, मला खूप आवडते ही पण. मी ना ज्या मूर्त्या आहेत ना त्या जास्त करून जे देवस्थान असतात ना तिथून आणते. तर ही तुळजापूरची आहे, ही तुळजाभवानीची मूर्ती. ही स्वामींची मूर्ती आहे, अक्कलकोटवरून आणलेली. गजानन बाबांची आहे, शेगाववरून आणलेली. आणि ह्याची खंडोबाची आहे, जेजुरीवरून आणलेली. आणि ही अंबाबाई जी आहे ना, तर ती चंद्रपूरची देवी आहे. तर अशा प्रकारे माझा गंध लावणं झालेला आहे देवांना. तर आता मी देवांना त्यांच्या जागेवर ठेवते आणि त्यांची फुलं वगैरे वाहून छान पूजा करून घेते एकदा. तर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीही श्रावण महिन्यामध्ये कुठे कुठे जाऊन आलात देवस्थानच्या ठिकाणी किंवा महादेवांच्या ठिकाणी? माझं तर जास्त नाही जाणं झालं दूर. मागच्या वेळेस मी सिद्धनाथला गेले होते मागच्या सोमवारी, आणि ह्या दुसऱ्या सोमवारी काय कुठे जाण्याचा प्लॅन नाही आहे, कारण की मी आत्ताच माहेरून आलेली आहे 2 ते 3 दिवस. आणि आता मुलांच्या स्कूलला काही सुट्टी वगैरे नाही त्यामुळे. आणि बघू नंतर नेक्स्ट कधी सोमवारी झालं तर आम्हाला गावाकडे आमच्या मूळ गावी पण जायचं आहे, तेही तुम्हाला मी दाखवेल. तिथेही खूप छान महादेवांचं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध असं आहे महादेवांचं मंदिर. तर तिथेही आम्ही श्रावण महिन्यात एकदा दर्शनाला जात असतो, दाखवेल मी व्हिडिओमध्ये. बघा हे पर्पल कलरचं जे फूल मी आता दाखवलं ना तुम्हाला, तर हे फूल ना इतकं सुंदर दिसत होतं. आणि हे फुलं ना पर्पल कलरची माझ्या बहिणीच्या शेतामध्ये आहेत, तर ते तिने आली होती इकडे माहेरी आणि मीही गेले होते. तर त्या तिने घेऊन आली होती फुलं आणि मग मी तिकडून घेऊन आले. मला खूप आवडतात असे वेगवेगळ्या कलरची फुलं. आणि इथे अशा प्रकारे माझी झालेली आहे देवपूजा. आणि आता करते रुद्राभिषेक. तर महादेवाच्या पिंडीवरनं मला रुद्राभिषेक करून बेल व्हायचा होता 108. तर अगोदरनं गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची, म्हणजे आपल्या कोणत्याही पूजेमध्ये ना सुपारी स्वरूप गणपतीची पूजा करायची. तर तेच मी करत आहे. आणि पुढे मी मंत्र पण लावलेले होते TV वरती. आणि
कारण की आपण जेव्हा रुद्राभिषेक करतो ना, तर तेव्हा आपण जर वाचन नाही केले ना रुद्राभिषेकचे मंत्र, तर तुम्ही म्हणजे टी व्हीवर किंवा मोबाईलवर लावू शकता साईडला आणि नंतर तुम्ही करू शकता. तर भरपूर अर्धा ते पाऊण तास लागला मला हे करायला सर्व. आणि पूर्ण व्हिडिओ काय मी घेतला नाही यामध्ये, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे थोडंसंच दाखवलं तुम्हाला. आणि ही बघा, ही माझी महादेवांची पिंड आहे. तर ही आणलेली आहे मी मागच्या सोमवारी, म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारी आणलेली आहे आणि खूप सुंदर आहे. मला ना ती नर्मदेश्वर शिवलिंग पिंड घ्यायची होती, पण ती काय मिळाली नाही मला जशी पाहिजे तशी, त्यामुळे मग मी हीच घेऊन आले आणि ही पण मला खूप आवडली. तर माझा अभिषेक चालू आहे. मी टी व्हीवर लावलेला होता रुद्राभिषेक आणि अशी प्राणप्रतिष्ठा करून माझी सोमवारची पूजा केली. 108 बेल पण व्हायला मी. श्रावण सोमवार हे व्रत श्रद्धा, संयम आणि भक्तीने केल्याने आपल्या मनाचे आध्यात्मिक बळ वाढते आणि मनामध्ये खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपण जे मनोभावे व्रत संकल्प जे करतो ना, त्याचे फळ आपल्याला नक्कीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळून जाते. त्यामुळे आपण जे भक्ती श्रद्धा जे करतो ना, तर ती अंधश्रद्धा हे मागणे ते मागणे देवाकडे अशा पद्धतीने न करता आपण आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला शांतता, पॉझिटिव्हिटी, एनर्जी मिळण्यासाठी करायला पाहिजे. आणि खरं सांगायचं झालं तर देवपूजा हे एक काम असं न करता, काम आहे म्हणून नाही करायचं, तर एक आपली श्रद्धा, भक्ती आणि आपल्याला आवड म्हणून जर केली ना आपण, अशा गोष्टीची आवड जर निर्माण ज्या व्यक्तीला झाली ना, तर तिथे ना जी पॉझिटिव्हिटी, जी आपल्या मनाला शांतता जी मिळते ना, तर ती गोष्टच वेगळी आहे. तर अशा पद्धतीने माझा श्रावण सोमवारची पूजा झाली आणि छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि आजची शिवमूठ होती तीळ आणि मागची सोमवारची शिवमूठ होती तांदूळ आणि आता जे तिसरा येणार आहे ना, तर त्याची आहे मूग. तर तुम्ही ही शिवमूठ अशी अर्पण करता का? कोणी ना समोर वाटीमध्ये ठेवतं प्रसाद ठेवल्यासारखं, तर मी अशी अर्पण करते शिवमूठ. पांढऱ्या फुलांची सजावट केली मी आणि अशा प्रकारे मग माझी पूजा झाली आणि नंतर आरती वगैरे केली मी. आणि आज एकादशी पण आहेत. तर बघा इथे माझी आजची पूजा. तर अशा प्रकारे झालेली आहे माझी पूजा आणि आता फराळ बनवून घेते मी आणि नंतर फराळ पण करते आता लगेच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि जास्त करून आजच्या व्हिडिओमध्ये देवपूजा आणि श्रावण सोमवारबद्दलच होतं. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा? आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण आपलं आहे नवीन चॅनल, त्यामुळे सबस्क्रायबर बिलकुल वाढत नाही आहेत आणि तुम्ही सबस्क्राईब पण करत नाही आहेत. बघितल्यावर व्हिडिओ भरपूर जण बघतात पण सबस्क्राईब नाही करत. कोण कोण पकडतं श्रावण महिन्यामध्ये उपवास, त्यांनीही कमेंट करून सांगा. श्रावण आला की निसर्गही हिरवागार होतो आणि भक्तीने, श्रद्धेने आपलंही मन हिरवगार. श्रद्धा मनात आणि शिवनाम ओठांवर आणि चांगले कर्म हातावर, हीच तर आपली श्रावणाची खरी साधना आहे. तर चला, श्रावणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना हर हर महादेव.